नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लिंगनूर गावाचा कायापालट, आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मिरज तालुक्यातील लिंगनूर गावाला विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मिळाला आहे। या निधीच्या माध्यमातून गावाचा अक्षरशः कायापालट झाला असून सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होत आहे। लोकनियुक्त सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने हा निधी योग्य पद्धतीने वापरून गावातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज आणि मंदिर परिसर विकास अशा अनेक कामांना वेग दिला आहे। त्यामुळे लिंगनूर हे आदर्श गावांच्या यादीत वेगाने झेपावत आहे। या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे लिंगनूर येथील श्री यल्लमा देवी मंदिराचा ब वर्गामध्ये समावेश झाला आहे। या निर्णयामुळे मंदिर परिसराचा विकास अधिक भव्य स्वरूपात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून श्रद्धाळू भाविकांसाठी सुविधा वाढणार आहे। मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि योजना मंजूर करण्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे व मारुती पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले। या उल्लेखनीय कार्याबद्दल लिंगनूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या वेळी आमदार खाडे यांनी गावच्या पुढील विकासासाठीही सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले। ग्रामस्थांच्या मते सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नामुळे लिंगनूर गावचे चित्र बदलले असून आज प्रत्येक नागरिकाला विकासाची जाणीव होत आहे। गावातील तरुण वर्ग, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संस्था यांनी देखील या बदलाबाबत समाधान व्यक्त केले आहे।